मित्रांनो नमस्कार. शाश्वत फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण शेळीपालन या विषयावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असतो, जेणेकरून नवीन जे शेळीपालक या शेळीपालन व्यवसायात उतरत आहेत त्यांना अधिकाधिक सखोल ज्ञान मिळावं हा आपला हेतू असतो. त्याच पद्धतीचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर येथे काही कामानिमित्त आला असता आज हा दुसरा फार्म बघण्याचा आपला योग आलेला आहे आणि अतिशय सुंदर असा हा फार्म आहे. एका युवकाने शेळीपालनात उतरून बिटल शेळीपालन सुरुवात करून त्यामध्ये जी काही प्रगती केलेली दिसत आहे ती आपल्याला या व्हिडिओद्वारे आम्ही दाखवत आहोत. अतिशय सुंदर असे जनावरं त्यांनी सांभाळलेली आहेत. चांगल्या ब्लडलाईनची जनावरं त्यांच्याकडे आहेत. ती कोणत्या ब्लडलाईनची आहेत आणि कशा पद्धतीनं त्यांनी ती सांभाळलेली आहेत हे आपल्याला आपण या व्हिडिओमधून दाखवणार आहोत. त्यांनी तयार केलेला सुंदर असा मदर स्टॉकसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, माझी आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पहा. यामध्ये आपण नुकतंच त्यांनी उभा केलेलं जे नवीन शेळीपालनाचं शेड आहे त्यासोबत त्यांनी जे सुरुवातीला जे शेड उभारलं होतं ते त्यांचं जुनं शेड हे दाखवत आहोत. त्यांचे प्राणी आपण दाखवत आहोत आणि त्यांच्या शेळीपालनातला प्रवास या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नक्कीच या व्हिडिओमधून आपल्याला शिकण्यासारखं बरंच काही मिळणार आहे आणि एक छानसा अनुभव या व्हिडिओतून मिळणार आहे. त्यामुळं शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. जय शिवराय मित्रांनो, शाश्वत फार्म या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत जिल्हा छत्रपती संभाजीनगर, तालुका वैजापूर आणि गाव आहे सटाणा. प्रमोद देवकर यांच्या फार्मवर आज आपण आलेलो आहोत. बिटलचा फार्म आहे. जसं की तुम्ही याच्या पूर्वीचा एक व्हिडिओ बघितला असेल, आपण चेतन जाधव यांच्या फार्मवर होतो आणि तिथून जवळच असलेला हा फार्म सुद्धा एक सुंदर फार्म आहे पाहण्यासाठी आणि छान असं ॲनिमलचं कलेक्शन आहे आणि फार्म सुद्धा एक सुंदर रीतीने नवीन फार्म बनवला आहे. या सर्वांची माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. प्रमोद दादा नमस्कार. नमस्कार. तुमची एक थोडक्यात ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या. नमस्कार, माझं नाव प्रमोद देवकर, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, गाव सटाणा. बरं, आता हे आता तुमचं बिटल शेळीपालन आपण पाहायला आलो इथं. कधीपासून हे आपण बिटलचं शेळीपालन चालू आहे आणि त्याच्यापूर्वी काय चालू होतं माझं 2018 पासून चालू केले. बिटल मध्ये? हो, पहिलं गावरान शेळीपालन पासून सुरुवात होती माझी. बर बर 2018 पासून बिटल चालू केले. बिटल चालू केलंय. हो. आणि मग सध्या आपलं काय ब्लड लाईन वगैरे मध्ये काम चालू आहे किंवा कसं काय? अॅनिमल तर फार सुंदर दिसत आहे. माझ्या सध्या आता बाबा लाईन आणि खली लाईन या दोन्ही ब्लडवर ह्या दोन लाईन मध्ये आपलं काम चालू आहे. सालीम मामू कोकणी यांच्याकडून पण त्यांच्या लाईनचा तो समजा बाबा मेलचा मुलगा घेतलेला आपण. बरं, आपले नाशिकचे सलीम सलीम मामा मामा कोकणे, कोकणे, हो. त्यांच्याकडून एक animal, हा. त्यांच्या लाईनचा अॅनिमल हा, आहे आपल्याकडे. त्यांच्या लाईनचा आणि बर 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 बर. तर मित्रांनो, आता आपण दादांच्याकडे माहिती घेतली की ते बाबा लाईन मध्ये काम करतात. आपले नाशिकचे सलीम मामू कोकणे त्यांच्याकडून काही अॅनिमल आहेत आणि आपले घनवट आबा यांच्याकडून काही अॅनिमल आहेत. या सर्व लाईन मध्ये त्यांचं काम चालू आहे. तर ते अॅनिमल आता आपण प्रत्यक्षात पाहू, कोणते कोणते अॅनिमल आहेत, काय क्वालिटीचे अॅनिमल ते सांभाळत आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. हे आता शेळ्या ज्या आहेत मदर स्टॉक मधल्या ज्या फिमेल आहेत त्या आपण दाखवत आहोत. तर दादा, आम्हाला एक एक फिमेलच्या बद्दल आपली माहिती सांगा. आता जी तुमच्या आता शेरा कलरची दिसते तिथून सुरुवात करा. ही आपले मित्र आहेत चेतन जाधव यांनी दिलेली फिमेल. बर बर बर. काय सध्या डिटेलवर आहे, काय किती वेट झाल्यात, कसं काय प्रोडक्शन मिळालं? समजा तिसऱ्या वेताला लोड आहे आपल्याकडे ही फिमेल. बर. हाईटीची 41 प्लस वरती. 41 प्लस मध्ये आहे. बरोबर. हिचं लाईन वगैरे काय सांगू शकता? काय लाईन समजा किंवा कालापासूनच कालापासूनच आलेली आहे. बरोबर. ती जी आमच्या मित्र परमेश्वर रेडगे यांनी पकडलेली फिमेल आहे तिच्याबद्दल काय माहिती आहे मग? एक्काची मुलगी. एका म्हणजे आपले डाळचे जे रोहित पानसरे हा, त्यांच्याकडे जो त्या मेल आहे एक्का मेल आहे, त्याची मुलगी. त्याची मुलगी आहे. सध्या 4 दातावरती 42 साईडला आहे. बर, सुंदर फिमेल आहे. चेहऱ्याला वगैरे मस्त आहे फिमेल. त्यानंतर भैयानी जी पकडली चेतन भैयानी, ही जी फिमेल आहे तर भाईंनीच दिलेली आहेत आपल्याला. बर. कोणती लाईन काय? लाईन ही आता सर ही काय ना, ही जुने घरचा आमच्याकडे जुना मेल होता. बर. त्या मेलच्या लाईन पासून झालेली फिमेल. ओके 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 ओके. फिमेल एकापेक्षा एक आहेत. ही फिमेल जी आहे आपली ती फिमेल होम ब्रीड मधली आपली हिची मुलगी ती. तिची मुलगी आहे. हा, अशी ती. मित्रांनो, बघू शकता घरच्या फिमेल कडून प्रोडक्शन घेऊन कशी एक सुंदर पद्धतीने फिमेल तयार झालेली आहे. आणि ही जी लास्ट आमचे मित्र ओंकार पाटील यांनी पकडलेल्या आहेत त्या फिमेल बद्दल काय? घरची फिमेल आहे ती पण घरचीच आहे. तिची आई होम ब्रीड मधली. तिची आई आपण सेल केली. सेल केलेली आहे का? ओके ओके. मित्रांनो, अजून बऱ्याच फिमेल आहेत. आपण थोडक्यात एक दाखवत आहोत की काय क्वालिटीच्या फिमेल दादा सांभाळत आहेत. दादा, फक्त जवळून थोडा फिमेल दाखवू शकता? सर्व फिमेल जरा जवळून एकदा दाखवा.
मित्रांनो आता आपण दादांच्या घरचे 2 मेल बघतोय. त्या दोन्ही मेल बद्दल समजावून घेऊ. दादा सर्वात पहिला हा जो मोठा मेल दिसतोय याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगा. हा मेल जो आहे ते खलीचा पिल्लू आहे. अच्छा. आणि आपण हे चेतन भैया जाधव यांच्याकडून घेतलेले. याची बर. आई मोरकानी काला बरोबर. ब्लड लाईन. म्हणजे चेतन यांच्या घरी जो शंकर मेल आहे त्याचा हा भाऊ आहे. हो त्याचा भाऊ बरोबर. आहे. याची हाईट आता सध्या 2 दातावरती 43 आहे. 2 दातावर 43 आहे. हो. बर 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 बर. आणि जो आता सध्या तुमच्या हातात आहे हा ह्या मेल बद्दल काय डिटेल्स आहे त्याचे? हा जो मेल आहे आपण हे चेतन जाधव यांच्याकडूनच घेतलेला आहे. बर. सालीम मामू कोकडींकडून जो रॉक लाईनचा मुलगा आलेला आहे बाबा हा बाबा. त्याचा मुलगा. अच्छा. म्हणजे चेतन यांच्याकडे जो बाबा मेल आहे त्याचा हा त्याचा मुलगा मुलगा आहे. आहे. बर बर. याचे काय वय वगैरे आहे सध्या काय त्याचं घेतलं वय त्याचे? आता सध्या 7 महिने वय. 7 महिने. हो. बर बर. साधारण हाईट वगैरे काय केलं Height एक 35च्या आसपास आहे. थोडा चेहरा इकडे करा. चेहरा फार सुंदर आहे. आपण बघू शकता फार सुंदर असं एक मदर स्टॉक आणि छान असे ब्रीडिंगचे मेल दादानी सांभाळलेले आहेत. तर दादा हा आता हे तुमच्या मागे दिसतंय हे तुमचं जुनं शेड आहे. हो ही जुना शेळी आपली. ठीक कधी केलं होतं आपण शेड हे साधारण? आपण ही शेळी पालनाला सुरुवात केली ती गावरान शेळी पालन होतं ना आपलं त्यावेळेस 2015ला तेव्हा आपण चालू केलेलं शेळी. 2015 सालचं हा. शेड आहे. आणि सध्या आता हे तुम्ही त्याच्याच बाजूला एक नवीन शेड केलेलं दिसतंय. हो. ते शेड सुद्धा आपण आज जाऊन पाहूया. त्या शेड बद्दल जरा काय काय छान केलेलं दिसते गव्हाण वगैरे हो. माहिती द्या आम्हाला. तर मित्रांनो आता आपण दादानी जे नवीन शेड बनवलेलं आहे त्या शेड मध्ये उभे आहोत. आता हे शेड कधी बनवलं आपण? याला बनवून एक 15 दिवस झालेत आपल्याला आता. 15 दिवस झालेले हो. आहेत. बरं बरं बरं. मग साधारण काय गरज वाटली हे नवीन शेड बनवण्याची तुम्हाला? नवीन शेड बनवण्याची गरज अशी वाटली आपल्याला की प्राणी वाढलेत आपल्याकडे आता सध्या. बर नवीन आणि थोडं डिजिटल पद्धतीने शेड करावं असं इच्छा झाली आपल्याला. बर बर बर. त्यानुसार आपण हे बनवले. मग आता हे किती कप्पे केलेत साधारण तुम्ही इथं? 4 कप्पे ते 4 कप्पे आहेत का? हो 10 बाय 12चे कप्पे आहेत. बर. आणि मुख्य म्हणजे हे गव्हाण तुम्ही फार छान केलेले दिसते. जे आपले बॅरल येतात हा, हा. त्याचे वापरून हे केलेले आहे. हो त्याचे बनवले. हा हा हा. थोडीशी तिरकी ठेवलेली आहे जेणेकरून प्राण्यांना व्यवस्थित खाण्याला सोपं पडेल आणि खाली वैरण सांडणार नाही. सांडणार नाही त्या दृष्टिकोनातून बनवले आपण. बरोबर. साधारण काय खर्च आला आपल्या या शेडला आपल्याला? खर्च आपल्याला या शेडला 3.25 लाख रुपये लागलेत पूर्ण. बरं बरं बरं. मग ह्याच्यात काय मार्गदर्शन वगैरे काय किंवा अभ्यास कुठून आमचे काय? चेतन भैया जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शेड बनवले आपण. बर बर बर. म्हणजे सगळं गाईडच त्यांनीच केलंय आपल्याला शेड. अच्छा अच्छा. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलेला असणार आणि तुम्हाला आवडला देखील असणार. एक छोटासा सेटअप आहे. छानसा ब्रीडिंग सेटअप आहे. त्यांचे मदर स्टॉकच्या फिमेल बघितल्या. ब्रीडिंग साठी जे 2 मेल त्यांनी निवडलेले आहेत ते पाहिलं आणि त्यांना आपण भविष्यात त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. तर दादा धन्यवाद. आज वेळ काढून आम्ही आमच्या चॅनलला तुम्ही मुलाखत दिली आणि तुमचा फार्म आम्हाला दाखवला. तुमचे पण धन्यवाद वेळ काढून व्हिडिओ बनवल्याबद्दल.